नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांची जी एक खूप गाजलेली कादंबरी आहे मृत्युंजय तिच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे ना 2 परीक्षण आहेत त्या कादंबरीवरची, सविस्तर आहेत. त्यातून आपल्याला या साहित्यकृतीचं महत्त्व कळेल आणि अ, तिचे वेगवेगळे पैलू काय आहेत याची ओळख होईल. आपण प्रयत्न करूया की या परीक्षणांच्या आधारावर मृत्युंजयच्या अगदी गाभ्यापर्यंत पोहोचता येईल, तिचं नेमकं वेगळेपण काय आहे हे समजून घेता येईल. ही कादंबरी अर्थातच महाभारतातल्या कर्णावर आधारित आहे, हे तर माहीतच आहे सगळ्यांना. पण याचं वैशिष्ट्य काय, तर कर्णाची जी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे ना, ती त्याच्याच नजरेतून उलगडण्याचा प्रयत्न दिसतो इथे. याबद्दल काय वाटतं, काय महत्वाचं आहे यात? हो. आणि हेच म्हणजे या कादंबरीला खास बनवतं असं दोन्ही परीक्षणं सांगतात. कर्ण म्हणजे केवळ महाभारतातला एक काय म्हणतात त्याला योद्धा नाहीये. हं, तो मानवी अस्तित्वाचे जे अनेक संघर्ष आहेत, हं, त्याचं प्रतीक ठरतो. सूर्यपुत्र असूनही ज्याला कायम सुतपुत्र म्हणूनच हिणवलं गेलं. हं, अवहेलना सोसली, पण तरीही त्याचा पराक्रम, त्याची दानशूरता आणि मैत्रीसाठीची त्याची ती निष्ठा, हं, अढळ निष्ठा, या सगळ्यामुळे तो एक नैतिक उंची गाठतो. एक नायक म्हणून आपल्या समोर येतो. हं. परीक्षणं म्हणतात की तो वाचकाच्या मनात घर करून राहतो. हां. आणि ज्या भाषेत हे सगळं सांगितलं आहे त्याबद्दल काय? शिवाजी सावंतांच्या लेखनशैलीचा उल्लेख दोन्हीकडे दिसतोय आवर्जून केलेला. नक्कीच. शैलीबद्दल दोन्हीकडे खूप बोलणं गेलं आहे. अतिशय प्रगल्भ आहे, काव्यात्मक आहे आणि तितकीच प्रभावी. त्यात फक्त घटना नाहीयेत, तर पात्रांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या भावनांचा कल्लोळ, त्यांचे नैतिक पेच आणि एक प्रकारचं गहन तत्वचिंतन पण आहे त्यात. भाषा अशी आहे की ती थेट काळजाला भिडते आणि आपल्याला विचार करायला लावते. एका परीक्षणात तर असं म्हटलंय की ही भाषाच त्या कथेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. अच्छा, म्हणजे केवळ कर्णाची गोष्ट नाही, तर ती सांगण्याची पद्धत, ती भाषा, हेही तितकंच महत्वाचं ठरतं. पण हे फक्त कर्णाचं आत्मनिवेदन आहे का? कारण इतर पात्रांचाही उल्लेख दिसतोय परीक्षणांमध्ये. नाही नाही. आणि हा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. परीक्षणं हे स्पष्ट करतात. यात कुंती आहे, दुर्योधन आहे, वृषाली म्हणजे कर्णाची पत्नी, त्याचा मुलगा वृषकेतू आणि इतकंच नाही तर कृष्ण आणि विदुर यांच्या दृष्टिकोनातूनही काही भाग येतात. अरे वा. हो. यामुळे काय होते, कथेला एक त्रिमितीयत्व येतं, एक डेप्थ येते. आपल्याला फक्त कर्ण कसा होता एवढंच कळत नाही, तर तो इतरांच्या नजरेतून कसा दिसत होता, त्याचे निर्णय इतरांवर कसे परिणाम करत होते, हे सगळं कळतं. त्यामुळे कथेचा पट खूप मोठा होतो, व्यापक होतो. म्हणजे एकाच व्यक्तीच्या दृष्टिकोनातून नाहीये ही गोष्ट. मग या अनेक दृष्टिकोनांमुळे नेमकं काय साधलं जातं असं परीक्षणं म्हणतात? काय फायदा होतो त्याचा? यामुळे ना कथेला एक खोली मिळते आणि समतोल साधला जातो. उदाहरणार्थ समजा कुंतीचा भाग घेतला. तिच्या नजरेतून कर्णाच्या जन्माचं रहस्य कळतं, तिची आयुष्यभरची तगमग आपल्यासमोर येते. दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याची कर्णाबद्दलची मैत्री आणि त्यामागची कदाचित काही राजकीय गणितं असतील ती स्पष्ट होतात. कृष्णाच्या भूमिकेतून तर नियती आणि धर्माचं तत्वज्ञान उलगडतं. हे जे बहुआयामी चित्रण आहे ना, ते कर्णाच्या व्यक्तिरेखेला अधिक मानवी बनवतं आणि जास्त गुंतागुंतीचं सुद्धा. विचार कोणते आहेत? म्हणजे कादंबरीचा गाभा काय म्हणता येईल? दोन्ही परीक्षणं एका गोष्टीवर सहमत आहेत, तो म्हणजे न्याय विरुद्ध निष्ठा. हा जो सनातन संघर्ष आहे तो या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कर्णाला जन्मापासून अन्यायच मिळत गेला, पण तो दुर्योधनाप्रती जो निष्ठावान होता त्यापासून कधी ढळला नाही. हा जो पेच आहे की स्वतःवर अन्याय होतोय हे माहीत असूनही ज्याने आपल्याला आधार दिला त्याच्याशी एकनिष्ठ राहणं, हा वाचकाला सतत विचार करायला लावतो. आणि याचबरोबर मग धर्म, कर्म, योग्यता विरुद्ध जन्मसिद्ध अधिकार, मानवी प्रतिष्ठा, हे सगळे प्रश्नही यात खूप प्रभावीपणे मांडले आहेत. म्हणजे ही केवळ एका योद्ध्याची वीरगाथा नाहीये, तर मानवी मूल्यांवर आणि जगण्यातल्या नैतिक संघर्षांवरचं एक भाष्य आहे असं म्हणायला हरकत नाही. वाचकाला याचा अनुभव कसा येतो? म्हणजे काय वाटतं वाचकाला? परीक्षणं सांगतायत की कर्णाचा जो संघर्षमय प्रवास आहे तो वाचकाला स्वतःच्या आयुष्याकडे बघायला लावतो. स्वतःची मूल्ये काय आहेत, आपण ज्या समाजात राहतो त्याच्या चौकटी काय आहेत, यावर पुन्हा विचार करायला लावतो. कर्णाची दुःख, त्याची तगमग, त्याचे निर्णय हे कुठेतरी वाचकाला स्वतःमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला दिसू लागतात. त्यामुळे ही केवळ वाचनाची क्रिया नाही राहत, तर ती एक खोलवर अंतर्मुख करणारी प्रक्रिया ठरते.
म्हणूनच असेल कदाचित की याला केवळ कादंबरी न म्हणता एक अनुभव म्हटलं जातं बऱ्याचदा. अगदी बरोबर. दोन्ही परीक्षणं याच निष्कर्षावर येतात की मृत्युंजय ही केवळ पुस्तकाच्या पानांवरची गोष्ट नाहीये. ती एक भावनिक आणि काही अंशी आध्यात्मिक अशी यात्रा आहे, एक प्रवास आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं शीर्षक मृत्युंजय, मृत्यूवर जय मिळवणारा. परीक्षणं सांगतात की हे शीर्षक फक्त कर्णाच्या पराक्रमासाठी नाहीये, तर त्याच्या मृत्यूनंतरही जी त्याची मूल्य टिकून राहिली, जी चिरंतन ठरली, त्याच्या त्या आत्म्याच्या विजयाला हे शीर्षक समर्पित आहे. हो, अगदी. त्याचा देह जरी पांडवांकडून मारला गेला तरी त्याची कीर्ती, त्याची दानशूरता, त्याची निष्ठा हे सगळं अमर राहिलं. तो खऱ्या अर्थाने मृत्युंजय ठरला. हाच संदेश ही कादंबरी देते, असे हे विश्लेषण सांगतं. एकूणच एक विलक्षण साहित्यकृती आहे ही. जाता जाता एक विचार मनात येतोय. कर्णाच्या आयुष्यातला तो न्याय आणि निष्ठा यांच्यातला जो तीव्र संघर्ष दिसतो ना, तो आजच्या आपल्या जगात, आपल्या रोजच्या जगण्यात कसा आणि कुठे दिसतो, आणि त्यातून आज कोणते नवे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.